तर मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयानं दणका दिलाय। राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना कुडाळ न्यायालयानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलंय। संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना देखील अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलंय। 26 जून 2021 ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झाला होता। राजन तेली यांच्यासह आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांच्यासह इतर 42 जणांवर आंदोलन प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता। आज झालेल्या सुनावणीला आमदार निलेश राणे आणि राजन तेली तसंच अन्य आरोपी उपस्थित होते। मात्र नितेश राणे यांच्यासह अन्य 5 जण आज गैरहजर राहिले। वारंवार नितेश राणे न्यायालयाच्या तारखांना गैरहजर राहिल्यामुळे या प्रकरणी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड सध्या आपल्या सोबत आहेत। सदाशिव, काय नेमकं हे प्रकरण होतं, काय अपडेट्स आहेत? मंत्री नितेश राणे यांनी 21 जून 2021 ला 26 जून 2021 ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओबीसी आंदोलनात सहभाग घेतला होता आणि त्यावेळी कुडाळ पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर ती केस कुडाळ दिवाणी न्यायालयात चालू होती। मात्र कुठल्याही केसला ते हजर राहिले नाहीत, त्यामुळेच त्यांच्यावर जामीनपात्र निश्चित काही तांत्रिक कारणामुळे सदाशिवाचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। हजर न राहिल्यामुळे नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड या तिघांना आता कोर्टाचा दणका बसलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।